नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्हाला पुढच्या 10 वर्षांमध्ये 50 लाखाची वेल्थ क्रिएट करायची असेल, ती सुद्धा म्युच्युअल फंडमधून, तर त्यासाठी तुम्हाला किती हजाराची SIP स्टार्ट करावी लागेल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपण गुगलवरती एक क्वेश्चन सर्च केला, टाईप ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड्स इन इंडिया. असं सर्च केल्यानंतर इथे लिस्ट येते आपल्याला इक्विटी फंड्सची. 10 वर्षामध्ये आपल्याला 50 लाखाची वेल्थ क्रिएट करायची आहे, पण त्यासाठी आपल्याला चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करावी लागेल. आणि म्युच्युअल फंडमध्ये बरेच असे प्रकार आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, पण प्रत्येक म्युच्युअल फंडच्या टाईपची वेगवेगळी खासियत आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिला आहे लार्ज कॅप फंड, जो फक्त लार्ज कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि त्यामुळे याच्यामध्ये रिस्क कमी आहे, पण यामध्ये तुम्हाला रिटर्नसुद्धा इतर फंड टाईपच्या तुलनेत कमी मिळतात. त्यानंतर आहे स्मॉल कॅप फंड. स्मॉल कॅप फंड म्हणजे स्मॉल कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड. यामध्ये तुम्हाला रिटर्न्स खूप जास्त मिळतात, पण त्याचबरोबर इथे रिस्कसुद्धा सर्वात जास्त असते, कारण की जर मार्केटमध्ये एखादी न्यूज आली किंवा गव्हर्नमेंटने एखादं डिसिजन घेतलं तर सगळ्यात पहिला इम्पॅक्ट होतो स्मॉल कॅप फंडवरती. जर तुम्ही ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल तर अशा टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. जी कंपनी लार्ज कॅपमध्ये पण येत नाही आणि स्मॉल कॅप कंपनीजमध्ये सुद्धा येत नाही, ती कंपनी असते मिड कॅप कंपनीज, आणि त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड असतो मिड कॅप फंड. हा फंड या दोन फंडच्या तुलनेत कमी रिस्क असणारा आहे आणि या फंडमध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. त्यानंतर आहे मल्टी कॅप फंड. हा लार्ज कॅप, स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड आहे, म्हणजे तीनही टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याला मल्टी कॅप फंड म्हटलं जातं. त्यानंतर आहे फोकस फंड, व्हॅल्यू फंड, फ्लेक्झी कॅप फंड, लार्ज आणि मिड कॅप फंड. लार्ज कंपनीजमध्ये आणि मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा लार्ज अँड मिड कॅप फंड. त्यानंतर आहे कॉन्ट्रा फंड. ज्या अंडर परफॉर्म कंपनीज असतात त्या कंपनीजमध्ये त्यांचं पोटेन्शियल पाहून इन्व्हेस्टमेंट करणारा जो फंड आहे त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रा फंड. हे असे काही फंड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. पण जर तुम्हाला 10 वर्षामध्ये 50 लाखाची वेल्थ क्रिएट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला एकाच फंड टाईपमध्ये सगळीच्या सगळी इन्व्हेस्टमेंट करून चालणार नाही. तुम्हाला वेगवेगळे 3-4 फंड टाईप सिलेक्ट करावे लागतील आणि त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आता आपण पाहूयात की तुम्हाला किती अमाऊंटची SIP करावी लागेल की जेणेकरून तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये 50 लाख रुपये मिळतील. मी इथे घेतोय पहिल्यांदा 5,000ची SIP पुढचे 10 वर्ष, आणि ॲव्हरेज रिटर्न जे काही फंड्स आहेत, लार्ज असो, स्मॉल असो, मिड कॅप असो, हे सगळ्या टाईपचे फंड तुम्हाला कमीत कमी 12% रिटर्न आरामशीर देतात. आणि जर 12%च्या हिशोबाने कॅल्क्युलेट केलं तर 6 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 11,61,000 रुपये त्यातून मिळणार आहे. पण आपल्याला तर 10 वर्षामध्ये 50 लाखाची वेल्थ हवी आहे, मग त्यासाठी मी इथे इन्व्हेस्टमेंट वाढवली, जी केली SIP 10,000 रुपयाची 10 वर्षासाठी, आणि 12% एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय तर आपल्याला मिळणार आहे 23 लाख रुपये 10 वर्षामध्ये, आणि इन्व्हेस्टमेंट असणार आहे 12 लाख रुपये. इथे आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केलेले आहेत 12%, पण काही असे म्युच्युअल फंड्स आहेत जे तुम्हाला यापेक्षाही जास्त रिटर्न देतात. पण त्यासाठी तुम्हाला तुमची SIP अमाऊंट जी आहे 10,000 रुपयाची ती तुम्हाला स्प्लिट करावी लागेल 3 ते 4 SIPजमध्ये. म्हणजे 2-2 हजाराच्या तुम्ही 5 SIPs करा किंवा 3-3 हजाराच्या 3 SIP करून 1,000ची 1 SIP करा, असं तुम्हाला करावं लागेल. तर तुम्हाला ॲज अन ॲव्हरेज 15% रिटर्न आरामशीर मिळू शकतात. 15% रिटर्न कन्सिडर जरी केले तरी सुद्धा 12 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे, मिळणार आहेत 27 लाख. म्हणजे 10,000 रुपयाची SIP करून चालणार नाही. तर आता मी ही SIP अमाऊंट वाढवून 15,000 रुपये केली, आणि 15,000 रुपयाची SIP 10 वर्ष 15% रिटर्नच्या हिशोबाने 41,80,000 रुपये होतात. म्हणजे 18 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे, आणि त्यातून रिटर्न जे मिळणार आहेत ते आहेत 41,80,000. म्हणजे 15,000च्या SIPमुळे आपण जवळपास पोचू शकतो जर तुम्हाला 15% रिटर्न मिळाले तर. पण आपल्याला हवी आहेत 50 लाखाची अमाऊंट. यामध्ये जर मी 1,000 रुपयाची SIP अजून वाढवून 16,000ची केली तर 44 लाख रुपये मिळतात. आता हीच SIP अमाऊंट मी 20,000 रुपये करतोय. म्हणजे 20,000ची जर SIP सुरू केली पुढच्या 10 वर्षासाठी तर 24 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे, आणि त्यातून तुम्हाला मिळणार आहेत 55,73,000 रुपये. म्हणजे 20,000च्या SIPने तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकता जर तुम्हाला 15% रिटर्न मिळाले तर. आणि हेच रिटर्न जर 12%च्या हिशोबाने कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला 46 लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे जर तुम्ही
20,000ची SIP सुरू करतायत तर आरामशीर तुम्ही तुमच्या जे गोल आहे 50 लाखाचा तो गोल अचीव करू शकता पुढच्या 10 वर्षामध्ये. कारण की बरेच असे म्युच्युअल फंड्स आहेत की जे खूप चांगले रिटर्न्स देतात आणि त्याचे व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर नक्की पहा, म्हणजे त्यातून तुम्हाला समजेल की कोणकोणते असे फंड आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता जर तुम्हाला तुमचा गोल अचीव करायचा असेल तर. आता हे झालं, मी फक्त 20,000ची SIP केली पुढचे 10 वर्ष. आता हीच SIP जर पुढचे 5 वर्ष अजून वाढवली म्हणजे 15 वर्ष केली आणि एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर केले की 15% मिळतील, तर फक्त 15 वर्षामध्ये तुमची वेल्थ क्रिएट होणार आहे 1,35,00,000 रुपये. म्हणजे 20,000च्या SIPने 15 वर्षामध्ये 1,35,00,000 रुपये तुम्ही अचीव करू शकता. एवढी पॉवर आहे म्युच्युअल फंड्समध्ये की ज्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट जनरेट करू शकता. फक्त कंडिशन एक आहे की तुम्हाला कंटिन्युअसली SIP चालू ठेवायची आहे. कितीही काही झालं तरी SIP स्किप करता कामा नये. जर SIP स्किप झाली तर तुम्हाला तुमचा गोल अचीव व्हायला वेळ लागेल किंवा गोल अचीव होणार नाही. कारण की एकदा जर SIP स्किप झाली तर आपण पुढच्या महिन्यात पण स्किप करतो, पुढच्या महिन्यात पण स्किप करतो आणि नंतर हा गॅप वाढत जातो. तर तसं न करता जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही ट्राय करा की ही जी SIP आहे ती तुमची कंटिन्युअसली 15 वर्ष गेली पाहिजे. आणि जर ती गेली तर जवळपास 1,35,00,000च्या आसपास वेल्थ जनरेट झालेली तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या 15 वर्षामध्ये. जर तुम्हाला SIP करायची नसेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा तुम्ही तुमचा गोल अचीव करू शकता. त्यासाठी जर तुम्ही 50,000ची इन्व्हेस्टमेंट करताय पुढच्या 10 वर्षासाठी, 15% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करूयात, तर 50,000चे 2,00,000 रुपये होणार फक्त पुढच्या 10 वर्षामध्ये. पण आपला गोल तर 50 लाखाचा आहे, तर इथे 50,000च्या ऐवजी मी इथे 5 लाख घेतले. 10 वर्षामध्ये 15%च्या हिशोबाने 20,22,000 रुपये होतात आहेत. पण आपला गोल त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून आता इथे 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट पुढच्या 10 वर्षासाठी केली आणि 15% एक्सपेक्टेड रिटर्न जर कन्सिडर केले तर तुम्हाला 45,68,000चा वेल्थ गेन मिळणार आहे आणि तुमची वेल्थ होणार आहे 60,68,000 रुपये. म्हणजे एवढे चांगले रिटर्न्स तुम्हाला 15 लाखाच्या लमसम इन्व्हेस्टमेंटमुळे मिळू शकतात पुढच्या 10 वर्षामध्ये. पण एकाच फंडमध्ये 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं रिस्की होऊ शकतं. म्हणूनच मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही SIP सुद्धा करताय किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट पण करताय तर ती तुम्ही वेगवेगळ्या 2-3 टाईपच्या फंडमध्ये डिवाईड करा, जेणेकरून एखाद्या फंडने चांगला परफॉर्म नाही केला तरी दुसरा फंडच्या परफॉर्मन्समुळे तो ओव्हरकम होऊ शकतो आणि आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे जर 15 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय तर ती 2-3 फंडमध्ये करा, जेणेकरून तुमचा रिस्क कमी होईल आणि तुम्हाला चांगले रिटर्न्स त्यातून मिळून तुमचा गोल फायनली अचीव होऊ शकतो. तर लमसम इन्व्हेस्टमेंटसुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे आणि SIPची इन्व्हेस्टमेंटसुद्धा दाखवली. जशा प्रकारे 20,000ची जर SIP तुम्ही सुरू केली तर आरामशीर तुम्ही तुमच्या गोलपर्यंत पोहोचू शकता. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.